विठ्ठल 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 पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठल विठ्ठल साधू संतांचा जर विचार केला तर साधू संताने परमात्म्याबरोबर अनेक नाते जोडले महाराज, अनेक नाते जोडले. एकच प्रमाण सांगतो, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल माय बाप चुलता, ओ विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना साड नाही गोता, विठ्ठल विना चाड नाही गोता. हो त्या परमात्म्या बरोबर अनेक संबंध जोडले महाराज. विठ्ठल बाप माय चुलता, किती संबंध जोडले बघा. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, हे सगळे संबंध आपल्या कुटुंबामध्ये जेवढे संबंध आहेत ना, हे सगळेच्या सगळे संबंध साधू संतांनी देवाबरोबर जोडले. कोणाबरोबर जोडले? देवाबरोबर जोडले. आणि आपल्याला सुद्धा भक्ती करण्याकरता प्रवृत्त केलं की आम्ही जसा देवाबरोबर संबंध जोडलाय ना, तसा तुमचा सुद्धा सगळ्यांचा संबंध देवाबरोबर जोडला गेला पाहिजे. याच्याकरता साधू संतांनी मार्गदर्शन केलंय. पण मला खरं सांगा, आपण भक्ती करतो, आपण नामस्मरण करतो, आपण कीर्तन करतो, आपण भजन करतो, मला खरं सांगा आतापर्यंत आपण देवाबरोबर एखादा संबंध जोडलाय का? का देव आमचा बाप आहे, का देव आमची आई आहे, का देव आमची बहीण आहे, का देव आमचा भाऊ आहे, असा एखादा संबंध जोडलाय का? आपण जोडलाय का? नाही 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 नाही. म्हणजे तसा देवाचा आणि आपला काहीच संबंध नाही. मग हे कशा करता चाललं सगळं, आहे की नाही? देवाचा आणि आपला संबंध आहे, पण नेमका देवाचा आणि आपला काय संबंध आहे याच्या बाबतीमध्ये आपण साशंक आहोत, याच्या बाबतीमध्ये आपण कन्फ्यूज आहोत. आणि देवाचा आणि आपला नेमका काय संबंध आहे तो संबंध सांगण्याकरता शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी भगवान दत्तात्रयाच्या बरोबर आपला संबंध जोडला आणि तो जगाला सांगितला. अभंगाचं प्रथम चरण. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, आ दत्त माझी माता, दत्त माझा पिता, 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 बहीण चुलता दत्त माझा, बहीण चुलता दत्त माझा, दत्त माझा तारो, दत्त माझा गुरु, दत्त माझे तारो, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारो, दत्त माझे गुरु, दत्त माझे गुरु,
दत्त माझे तारू दत्त माझे गुरु दत्त माझे तारू. त्या भगवान परमात्म्याबरोबर आम्ही संबंध जोडलेला आहे. काय संबंध जोडला तर त्या भगवान परमात्मा माझी आई आहे, भगवान परमात्मा माझे बाप आहेत. त्या भगवान दत्तात्रयाच्या बरोबर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी संबंध जोडलेला आहे. आणि देवाबरोबर संबंध जर जोडायचा असेल तर त्याचं ज्ञान होणं अगोदर अत्यंत गरजेचं आहे. ज्याच्या बरोबर आपल्याला संबंध जोडायचा आहे त्याचं आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे की नाही. हो, मग ज्या भगवान दत्तात्रयाबरोबर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी संबंध जोडलाय त्या भगवान दत्तात्रयाचं शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना ज्ञान झालंय का नाही तर झाल्याशिवाय त्यांनी संबंध जोडला नाही. मग त्या भगवान परमात्म्याचं भगवान दत्तात्रयाचं काय ज्ञान झालं तर ज्ञान मिळवण्याकरता बरं का, अज्ञान आपलं जावं असं जर वाटत असेल तर आपण सद्गुरूंच्या चरणाच्या जवळ बसून संतांना शरण जाऊन ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपण आत्मसात केलं पाहिजे बरं का. आमचे गुरुवर्य भाऊ नेहमी सांगतात, या ज्ञान आणि अज्ञानाच्या बाबतीमध्ये सांगत असताना ते सांगतात, असावं अज्ञान वाटावं अज्ञान, अज्ञान कळालं की राहतच नाही अज्ञान. असावं अज्ञान वाटू नये अज्ञान, अज्ञान नाही कळालं की जातच नाही अज्ञान. हे कळालं का तुम्हाला? माणसाला एखाद्या गोष्टीचं अज्ञान असावं, ते अज्ञान आहे हे कळावं आणि अज्ञानाचं ज्ञान झालं की मग ते अज्ञान घालवण्याचा माणूस प्रयत्न करत असतो. आणि ते अज्ञान एकदा गेलं की परत ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर अज्ञान म्हणून राहतच नाही. म्हणून ते ज्ञान प्राप्त करण्याकरता सद्गुरूकडे जावं लागतं, संतांना शरण जावं लागतं. आणि मग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना संबंध तर जोडायचा आहे, कारण अनेक वारकरी संप्रदायातल्या संतांनी देवाबरोबर अनेक रूपाने संबंध जोडलाय बघा. आपल्या घरामध्ये सुद्धा आपलाही संबंध असतो, घरामध्ये अनेक नाते असतात ना आपल्या घरामध्ये, अगदी तसा संबंध देवाबरोबर साधू संतांनी जोडलाय. आपल्या घरामध्ये मुलीचा आणि बापाचा संबंध असतो की नाही, मुलीचा आणि बापाचा संबंध असतो. आता घरामध्ये जर पाहिलं तर मुलाचं प्रेम हे कोणावरती असतं? मुलाचं प्रेम हे आईवरती असतं आणि मुलीचं प्रेम हे बापावरती असतं. अशी क्रॉस लाईन टाकलेली आहे देवाने, आहे की नाही. ही क्रॉस लाईन का टाकली बरं तर या क्रॉस लाईन टाकली कशा करता टाकली तर मी सांगतो तुम्हाला. या जगामध्ये देवाने ज्या वेळेला मुलगी बनवली, देवाने ज्या वेळेला मुलगा बनवला ना, त्यावेळेला मुलगी बनवताना आणि मुलगा बनवताना ज्या वेळेला देवाला मुलगा बनवायचा होता त्यावेळेला देवाने बापाच्या डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला, आहे का बरं. देवाने बापाच्या डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला आणि त्याच्यापासून मुलगा बनवला. आणि ज्या वेळेला देवाला मुलगी बनवायची होती ना त्यावेळेला बापाच्या हृदयाचा तुकडा काढला आणि मग मुलगी बनवली. काय बनवली? हृदयाचा तुकडा काढला आणि मग मुलगी बनवली. म्हणून त्या मुलीचं बापावरती एवढं प्रेम असतं की रात्रंदिवस आपल्या बापाला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी मुलगी घेते महाराज, मुलगी घेते. आणि असा मुलीचा संबंध साधू संतांनी देवाबरोबर जोडला, देवाबरोबर जोडलाय. आणि तोच संबंध आपला त्या परमात्म्याबरोबर जोडला जावा त्याच्याकरता शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या सुद्धा अंतःकरणामध्ये अशी इच्छा आहे की माझ्या जीवनामध्ये जे भगवान दत्तात्रय आहेत, जे अनसुया मातेच्या आणि आत्रेय ऋषीच्या पोटी ज्यांनी अवतार घेतलेला आहे, जन्म घेतलेला आहे, त्या भगवान दत्तात्रयाचं स्वरूप मला कळालं पाहिजे. लहान वय होतं शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचं. नाथ महाराजांचा जन्म झाला आणि आई वडील निवर्तले, आहे की नाही, आई वडील स्वर्गवासी झाले. आणि त्याच्यानंतर आजी आजोबाने शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा सांभाळ केला.
आणि सांभाळ केल्याच्या नंतर एक दिवस शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये लालसा होती, इच्छा होती, आकांक्षा होती की मला त्या परमतत्वाला स्पर्श करायचा आहे, त्या परमतत्व मला भेटलं पाहिजे, परमात्म्याचं स्वरूप मला कळालं पाहिजे. आणि मग ही अंतःकरणामध्ये इच्छा असल्यामुळे स्वप्न दृष्टांत झाला. आणि स्वप्न दृष्टांत झाल्याच्या नंतर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज देवगिरी किल्ल्यावरती गेले. आणि तिथं गेल्यानंतर जनार्दन स्वामी महाराजांनी विचारलं, अरे बाबा तू कोणाचा कोण आहेस? त्यावेळेला नाथ महाराजांनी सांगितलं, म्हणे मी ब्राह्मण ऋग्वेदी, मी ऋग्वेदी ब्राह्मण आहे. एकनाथ माझं नाव आहे. माझे आई वडील लहानपणी निवर्तले म्हणून माझ्या आजी आजोबांनी माझा सांभाळ केला, पण आता मला त्या परमात्म्याची लालसा लागलेली आहे. त्या परमात्म्याचं मला चिंतन घडलं पाहिजे आणि म्हणून मी तुमच्या शरणांगती पत्करण्याकरता आलो. आणि ते तत्व, त्या परमात्म्याची ओळख, त्या भगवान दत्तात्रयाची ओळख तुम्ही मला करून द्याल अशी आशा आहे, म्हणून मी तुमच्या चरणाजवळ आलो. आणि मग जनार्दन स्वामी महाराजांनी त्यांना परवानगी दिली राहण्याची. आणि मग जनार्दन स्वामी महाराजांची सेवा करण्याकरता शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज रात्रंदिवस जनार्दन स्वामींच्या आपल्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत करू लागले, आहे की नाही. जे सांगतील ती सेवा करू लागले. आणि एक गोष्ट सांगू, सद्गुरूने किंवा आशीर्वाद मागितल्याने मिळत नसतो, तो आशीर्वाद मिळवावा लागतो. आणि त्याच्याकरता तन मन धनाने आपल्या सद्गुरूची सेवा करावी लागते. विठाला 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 विठाला. आणि शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंची सेवा केली. आणि सेवा केल्याच्या नंतर सद्गुरूंनी कृपा करायचं ठरवलं. आणि मग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी सांगितलं की अरे एकनाथाला सांगितलं की नाथा आपल्याला आज बाहेर जायचंय, सुलीभंजन पर्वतावरती जायचंय. आणि मग जनार्दन स्वामींच्या बरोबर नाथ महाराजाला जनार्दन स्वामी सुलीभंजन पर्वतावरती घेऊन गेले. आणि घेऊन गेल्याच्या नंतर तिथं विहार करू लागले. तर विहार करत असताना तिथे एक साधू भेटला, फकीराच्या वेशामध्ये, मलंगाच्या वेशामध्ये. जनार्दन स्वामी महाराज त्याच्याबरोबर संवाद करू लागले. फकीर आहे, मलंग आहे, त्याच्या जवळ 4 कुत्र्या खेळतात आजूबाजूला. असा मलंग असलेला, फकीर असलेला साधू महात्मा. आणि त्या महात्म्याच्या जवळ जाऊन जनार्दन स्वामी महाराज संवाद करू लागले. ऐका बरं, खूप गोड आहे. जनार्दन स्वामी महाराज संवाद करू लागले. आणि तेवढ्यामध्ये नाथ महाराजांना किळस आली की अरे हा फकीर असलेला, मलंगाच्या वेशामध्ये असलेला, कसा तरी त्याचा वेश आहे, अतिशय अमंगल वेशामध्ये राहणारा हा साधू कोण कुणास ठाऊक, कोण फकीर आहे. पण आमचे सद्गुरू महाराज याच्याबरोबर बोलतायत. अरे या वेड्या माणसाबरोबर बोलण्याचं काय कारण आहे? कारण आणखीन ओळख झालेली नव्हती ना, हे की नाही. ओळख झालेली नव्हती. त्याच्यामुळे नाथ महाराज म्हणतात की माझ्या सद्गुरूने या फकीराबरोबर, या मलंगाबरोबर संवाद केला नाही पाहिजे. पण नाथ महाराजांना ओळख झालेली नव्हती. परमात्म्याचं, भगवान दत्तात्रयाचं खरं स्वरूप त्यांना कळालेलं नव्हतं. म्हणून जनार्दन स्वामी महाराज बोलतायत, नाथ महाराजांना त्याची किळस येते. आणि मग 4 कुत्र्या बरोबर आहेत. तो मलंगाच्या वेशामध्ये गळ्यामध्ये झोळी अडकवलेली आहे की नाही. हातामध्ये कटोर आहे. आणि त्या कटोऱ्यामध्ये, झोळीमध्ये असा तो फकीर फिरत असताना जनार्दन स्वामी महाराज त्याच्याबरोबर संवाद करतायत. आणि ऐका, त्या संवाद झाल्याच्या नंतर त्या फकीराने आपल्या झोळीमधले शिळे तुकडे काढले, शिळे तुकडे, आणि त्या कटोरीमध्ये टाकले. त्याच्यानंतर ज्या 4 कुत्र्या होत्या, त्या 4 कुत्र्याचं दूध काढलं कटोऱ्यामध्ये. 4 कुत्र्याचं दूध काढलं कटोऱ्यामध्ये. आणि दूध काढल्याच्या नंतर आपल्या झोळीमधले शिळे तुकडे त्याच्यामध्ये टाकले. आणि दोन्हीचा मिश्रण करून सुंदर असा काला बनवला, त्याचा प्रसाद बनवला. आणि प्रसाद बनवल्याच्या नंतर स्वतः तो मलंग, तो फकीर, तो सेवन करायला लागला. आणि सेवन करायला लागल्याच्या नंतर जनार्दन स्वामी महाराजांनी हात पुढे केले. ऐका बरं,
जनार्दन स्वामी महाराजांनी हात पुढे केले आणि हात पुढे केल्याबरोबर मलंगाने त्या कटोरीमधला जो प्रसाद तयार केलेला होता त्याच्यातला एक गोळा घेतला, हातामध्ये गोळा घेतला आणि जनार्दन स्वामी महाराजांच्या हातावरती प्रसाद दिला. आणि प्रसाद दिल्याबरोबर जनार्दन स्वामी महाराज प्रसन्न झाले आणि तो प्रसाद सेवन करायला लागले. आणि मग तर नाथ महाराजाला आणखीनच किळस आली की अरे रे रे, हा कोण कुठला फकीर, याने किती दिवस झाला आंघोळ केली आहे माहिती नाही आणि त्याने पुन्हा कुत्र्याचं दूध काढलं, 4 कुत्र्याचं दूध काढलं, मी माझ्या डोळ्याने पाहिलं, शिळे तुकडे किती दिवसाचे माहिती नाही आणि त्याचा मिळून काला तयार केला आणि तो काला स्वतःही खातो आणि त्याच्यातलाच उष्टा काला माझ्या सद्गुरूंना देतो, तरी सुद्धा जनार्दन स्वामी महाराज हा प्रसाद सेवन करतात. किळस यायला लागली नाथ महाराजांना. पण ऐका, जनार्दन स्वामी महाराज तो प्रसाद सेवन करायला लागले आणि सेवन करत असताना जनार्दन स्वामी महाराजांनी आपल्या शिष्याला म्हणजे नाथ महाराजांना खून केली. खून काय केली? खून केली. कारण परमार्थामध्येही खुणा असतात आणि संसारामध्येही खुणा असतात. खुनेशिवाय परमार्थही होत नाही आणि खुनेशिवाय संसारही होत नाही. संसारामध्येही पती पत्नीच्या खुणा असतात आणि परमार्थामध्ये सुद्धा गुरु आणि शिष्याच्या खुणा असतात. गुरुने खून करावी आणि शिष्याने ती ओळखावी, हे की नाही? पतीने खून करावी आणि पत्नीने ती ओळखावी. तसं संसारामध्ये खुणा, परमार्थामध्ये खुणा. जनार्दन स्वामी महाराजांनी खून केली. मी जसा प्रसाद सेवन करतोय ना तसा तू सुद्धा प्रसाद सेवन कर. आणि मग नाथ महाराजांच्या लक्षात आलं की ज्या अर्थी आपले सद्गुरू स्वतः प्रसाद सेवन करतायत आणि ज्या अर्थी आपल्याला प्रसाद सेवन करण्याकरता प्रवृत्त करतायत, आपल्याला प्रसाद सेवन करण्याकरता इशारा करतायत, खून करतायत, त्या अर्थी या प्रसादामध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे, काहीतरी विशेष असलं पाहिजे. आणि म्हणून नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूवरती विश्वास ठेवून सद्गुरूंनी खून केल्याबरोबर नाथ महाराजांनी सुद्धा हात पुढे केला प्रसाद घेण्याकरता, हात पुढे केला. आणि ऐका, नाथ महाराजांनी हात पुढे केल्याबरोबर जनार्दन स्वामी महाराजांनी त्या मलंगाला, त्या फकीराला सांगितलं की माझा शिष्य आहे, याच्यावरती कृपा करा, हे की नाही? नेत्रा वाटे बोललं, माझा शिष्य याच्यावरती कृपा करा. आणि मग मलंगाच्या वेशामध्ये असलेले भगवान दत्तात्रय सुद्धा हसले. आणि मग त्या मलंगाने, त्या फकीराने त्या कटोरीमधला पुन्हा एक घास घेतला आणि तो घास, तो गोळा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या हातावरती ठेवल्याबरोबर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना समाधी लागली. महाराज काय लागली? समाधी लागली. म्हणून आज आपण शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या भागवतावरती जो पाठीमागे फणा काढून जो शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा जो आपण फोटो ध्यानस्थ बसलेला पाहतो ना, तो फोटो म्हणजे भगवान दत्तात्रयाने नाथ महाराजांवरती केलेली कृपा आणि त्या कृपेचं प्रतीक म्हणजे तो फोटो आहे. विठाला 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 विठाला. दत्त चोपदारी करीत असे. भगवान परमात्मा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी पुढे उभे काटीकर, काठी घेऊन भगवान दत्तात्रय चोपदारकी करण्याकरता शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या दारामध्ये राब राब राबतात. 36 वर्ष शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी जगाच्या मालकाने सेवा करावी ही शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अधिकार आहे. त्याच्यानंतर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी किती श्रीमंती होती तरी सुद्धा त्यांनी आपला परमार्थ सोडला नाही. रात्रंदिवस त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये मग्न राहिले. नाहीतर आपल्याकडे थोडीशी श्रीमंती आली की आपण सगळ्यात पहिल्यांदा विसरण्याचं काम कोणाला करतो तर देवाला विसरण्याचं काम करतो. पण नाथ महाराजांची किती श्रीमंती होती सांगू तुम्हाला. नाथ महाराजांच्या घरी जेवण झाल्यानंतर जो पानाचा विडा खाल्ला जायचा ना पूर्वीच्या काळामध्ये,
तर ती विडा खाल्ल्यानंतर, पान खाल्ल्यानंतर थुंकायची जी पिकदानी होती, पिकदानी ती 3.5 किलो सोन्याची होती. 3.5 किलो सोन्याची पिकदानी थुंकायची ज्यांच्या घरी आहे त्यांची श्रीमंती किती असेल तुम्ही अंदाज लावा. आणि आपण आपल्याकडे आहेच काय, जास्तीत जास्त 2-5 करोड रुपये, 10 करोड रुपयाची आपल्याकडे संपत्ती असेल, पण आपण परमात्म्याचं भजन करायला, नामस्मरण करायला आपण मागे पुढे पाहतो. पण आपण जर भगवान दत्तात्रयाचं जर भजन केलं, नामस्मरण केलं, तर तुम्हाला कोणालाच भिण्याची गरज नाही. या जगाला, सगळ्या जगाला खाणारा जो काळ आहे तो काळ सुद्धा तुम्हाला सलाम केल्याशिवाय राहणार नाही. दत्त माझे जन, दत्त माझे मन, सोयीरा सज्जन, दत्त माझा. सगळीकडे तो भगवान दत्तात्रयाचं मला दर्शन होतं. जनामध्ये, मनामध्ये, सगळीकडे जगामध्ये जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप आहे की नाही. जे जे माझ्या डोळ्याला दिसतं ते ते भगवान दत्तात्रय स्वरूप मला दिसतं. म्हणून त्या भगवान दत्तात्रय माझे गुरु आहेत, तेच माझे तारू आहेत, तेच माझा आधार आहेत. म्हणून मी त्यांच्या सोबत संबंध जोडलाय. विठोबार कोमाई, विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई विठोबार कुमाई, विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई विठोबार कुमाई, विठोबार कुमाई विठोबार कुमाई, विठोबार कुमाई कुमाई, विठोबार कुमाई कुमाई, विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई, कलिका वरदे श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर शांती ब्रह्म श्री एकनाथ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी अशा पद्धतीने भगवान दत्तात्रयाचं स्वरूप आपल्या जीवनामध्ये आपल्याला सांगितलं. त्यांनी अनुभवलं आणि त्यांनी अनुभवलेले भगवान दत्तात्रय, त्यांनी पाहिलेले भगवान दत्तात्रय, त्यांनी जोडलेला भगवान दत्तात्रयाशी संबंध, तो संबंध सगळ्या जगाशी जोडल्या जावा याच्याकरता शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी या जगाला कौटुंबिक भक्ती शिकवली. महाराज या जगाला साधू संतांनी अनेक गोष्टी दिल्या आहेत. या जगाला साधू संतांनी अनेक गोष्टी दिल्या आहेत. आपण सुशिक्षित मंडळी आहोत. या जगामध्ये जेवढे म्हणून शोध लागले ना, जेवढे म्हणून शोध लागले, पहिली गोष्ट संत म्हणजे काय सांगतो तुम्हाला. संत म्हणजे त्या काळातले सायंटिस्ट आहेत. जे रिसर्च करतात त्यांना ऋषी म्हणतात. आहे का बरं. जे रिसर्च करतात त्यांना ऋषी म्हणतात. जुन्या काळातले संत, जुन्या काळातले ऋषी म्हणजे त्या त्या काळातले सायंटिस्ट आहेत. महाराज शास्त्रज्ञ आहेत. मग काय केलं यांनी, तर यांनी अनेक प्रकारचे या जगामध्ये जेवढे शोध लागले ना तेवढे सगळेच्या सगळे शोध आणि त्याचा मूळ कंटेन आमच्या साधू संतांनी या जगाला दिला. आणि तो कंटेन घेऊन जगातल्या लोकांनी तो कंटेन घेऊन तो डेव्हलप केला आणि स्वतःचं लेबल लावून पुन्हा आमच्या भारत देशामध्ये किंबहुना मार्केटमध्ये लॉन्चिंग केली. पण त्याचा मूळ कंटेन आमच्या साधू संतांनी या जगाला दिलेला आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. विठाला 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 विठाला. हो, कारण या पूर्ण जगाचा आधार माझे भगवान परमात्मा आहेत, दत्तात्रय भगवान आहेत. आणि त्या दत्तात्रय भगवंताचा भगवंत
माझ्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचे आधार आहेत. म्हणून आपल्या सुद्धा जीवनामध्ये जर सुख शांती समाधान लाभावं असं वाटत असेल तर आपले अवधूत चिंतन भगवान श्री दत्तात्रयाचं आपण जर चिंतन केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. म्हणून आपण सद्गुरूच्या माध्यमातून संतांच्या माध्यमातून जर देवापर्यंत गेलो तर तो देव आपल्याला आधार देत असतो. त्या देवापाशी गेल्याच्या नंतर विसावा आपल्याला भेटत असतो. आणि शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात की जर आमच्या जीवनामध्ये सुद्धा आमचा जर कोण विसावा असेल तर ते भगवान दत्तात्रय आहेत. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी दत्त हा विसावा, 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 एका जनार्दनी दत्त 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 हा 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 विसावा, एका जनार्दनी दत्त विसावा, एका जनार्दनी दत्त विसावा, एका जनार्दनी दत्त विसावा, एका जनार्दनी दत्त विसावा. विचारिता गावा जावे त्यांच्या, न विचारिता गावा जावे त्यांच्या, न विचारिता गावा जावे त्यांच्या, न विचारिता गावा जावे त्यांच्या. दत्त माझे गुरु दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु दत्त माझे तारू. न विचारता गावो जावे त्यांच्या, न विचारिता गावा जावे त्यांच्या. न विचारिता गावा जावे त्यांच्या, त्या न विचारता गावा जावे त्यांच्या, न विचारता गावा जावे त्यांच्या.
एका जनार्दनी दत्त हा विसावा आणि न विचारिता गावा जावे त्यांच्या. भगवान दत्तात्रय या जगाचा विसावा आहेत. आपल्याला जर शांती कुठे भेटत असेल, आपल्या अंतःकरणाच्या दाहाला शांती जर कुठं भेटत असेल तर ती भगवान दत्तात्रयाच्या चरणावरती भेटते. त्यांच्या स्वरूपामध्ये त्यांचं ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यानंतर ते भगवान दत्तात्रय आपल्याला विसावा देण्याचं काम करतात. आणि ते भगवान दत्तात्रय जर या मृत्यू लोकावरती कोणत्या स्वरूपामध्ये राहत असतील तर ते दत्त औदुंबरी वसे, औदुंबराच्या झाडामध्ये भगवान दत्तात्रयाचं रूप पाहण्याची आपली भारतीय संस्कृती आहे की नाही. आपली भारतीय संस्कृती एवढी महान आहे. आपण माणसामध्ये देव पाहणारी माणसं आहोत, आपण दगडामध्ये देव पाहणारी माणसं आहोत, आपण झाडामध्ये पशुपक्ष्यामध्ये देव पाहणारी आपण माणसं आहोत. आणि आपली भारतीय संस्कृती एवढी मोठी आहे महाराज, एवढी महान आहे. आणि त्या भारतीय संस्कृतीच्या बुडाशी विज्ञान सुद्धा दडलेलं आहे. म्हणून आपली हिंदू वैदिक सनातन संस्कृती आहे ना, ही संस्कृती आपण टिकवली पाहिजे. आणि ही संस्कृती टिकवण्याचं काम फक्त आणि फक्त माझ्या माता भगिनींचं आहे बरं का. माता भगिनीवरती जबाबदारी आहे. जगाचा मालक जर तुमच्या उदरामध्ये जन्माला येत असेल, अवताराला येत असेल तर या माता भगिनींची सुद्धा जबाबदारी आहे. भगवान दत्तात्रय या संपूर्ण जगाचा तर आधार आहेतच आहेत. पण त्या भगवान दत्तात्रय शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी चोपदार म्हणून तर राबतच होते, पण सोंगट्या खेळण्याकरता भगवान दत्तात्रय सोंगट्या खेळण्याकरता अंबेजोगाईला दासोपंत नावाचे एक साधू महात्मे होऊन गेले. अंबेजोगाईला त्या दासोपंतांकडे भगवान दत्तात्रय सोंगट्या खेळण्याकरता जायचे, सोंगट्या खेळण्याकरता. आणि मग एक दिवसाचा प्रसंग असा आहे, भगवान दत्तात्रय त्या दासोपंताच्या बरोबर सोंगट्या खेळायला लागले. आणि सोंगट्या खेळत असताना त्या ठिकाणी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आले. आता नाथ महाराजांच्याही अगोदर जे अंबेजोगाईचे दासोपंत आहेत ना, त्यांनी सुद्धा ग्रंथ वाङ्मय तयार केलेलं होतं बरं का. ती पासोडी नावाचा ग्रंथ तयार केलेला होता. आणि मग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांची भेट झाली. नाथ महाराज आले असं कळाल्याबरोबर भगवान दत्तात्रय तिथून अंतर्धान पावले. आणि अंतर्धान पावल्याच्या नंतर मग नाथ महाराजांची दासोपंताची भेट झाली. आणि मग दासोपंताला विचारलं नाथ महाराजांनी, का हो तुम्ही आमच्याकडे कधीतरी पैठणला या ना. तर दासोपंत आहेत ना थोडेसे अभिमानी होते, अहंकारी होते. म्हटले नाथ महाराज तुम्ही काय कोणतं पुराण सांगता लोकांना, माझा ग्रंथ सांगा लोकांना, आणि तुमच्याकडे येऊन काय करायचंय. साक्षात जगाचे मालक भगवान दत्तात्रय माझ्याबरोबर सोंगट्या खेळायला येतात, मला कधी कोणाकडे जायची आवश्यकता नाही. थोडासा अभिमान झाला है की नाही, गर्व झाला, अहंकार झाला. पण नाथ महाराज म्हटले का हो आम्ही दत्त जन्मोत्सव साजरा करतो आमच्या वाड्यामध्ये, तुम्ही या. जगाचा मालक भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव आम्ही वाड्यामध्ये साजरा करतो. खूप मोठा उत्सव असतो, खूप मोठा सत्संग असतो. आणि त्या सत्संगामध्ये तुम्ही सुद्धा येण्याची कृपा करावी अशी विनम्रतापूर्वक तुम्हाला मी निमंत्रण देतो. आजच तुम्ही येण्याची कृपा करावी. आणि मग दासोपंताने ठरवलं चला आपण नाथ महाराजांच्या इथे जाऊया, काय यांचं मोठेपण आहे ते तरी पाहूया. थोडासा अहंकार होता मनामध्ये. आणि मग दासोपंत ज्या वेळेला पैठणमध्ये आले त्यावेळेला त्यांच्याबरोबर जे भगवान दत्तात्रय सोंगट्या खेळायला होते ना, ते भगवान दत्तात्रय माझ्या नाथ महाराजाच्या दरबारामध्ये दंड घेऊन काठी घेऊन चोपदारकीचं काम करत होते. आणि मग आपलं आराध्य दैवत नाथ महाराजांच्या घराच्या समोर काठी घेऊन चोपदारकी करतोय असं पाहिल्याबरोबर अर्धा अहंकार गळाला महाराज, ॲटोमॅटिक गळाला है की नाही. पाहिल्याबरोबर अरे आपण ज्यांना मालक म्हणतो ते इथं नौकर आहेत है की नाही. असं पाहिल्याबरोबर दासोपंताला थोडंसं अपमानास्पद वाटलं की अरे रे रे आपले मालक आपण ज्यांना सद्गुरू म्हणतो, देव म्हणतो, आणि ते इथं चाकरी करतात. आणि मग मध्ये निघाले दासोपंत, नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये निघाले. आणि तेवढ्यामध्ये भगवान दत्तात्रयाने चोपदाराने अडवलं. आणि अडवल्याच्या नंतर ते म्हटले अहो तुम्ही मला ओळखत नाही का. ते म्हणले तुम्ही कोण. तुम्ही तिकडं माझे मालक,
इथं मी नाथ महाराजांचा सेवक आहे आणि त्यांनी परवानगी दिल्याशिवाय वाड्यामध्ये तुम्हाला जाता येणार नाही. होता तेवढा सगळा गळून गेला आहे की नाही. आणि मग भगवान दत्तात्रय आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर नाथ महाराजांना सूचना दिली की दासोपंत आलेले आहेत. आणि मग नाथ महाराजांनी त्यांचा सन्मान केला, त्यांचं स्वागत केलं. आणि स्वागत केल्याच्या नंतर मग नाथ महाराजांचं ऐश्वर्य दासोपंताने पाहिलं आणि मग दासोपंताचा अभिमान गळून गेला. याचं कारण मी तुम्हाला याच्याकरता सांगतोय की मग जगाचे मालक भगवान दत्तात्रय ज्या दासोपंताच्या सोबत सोंगट्या खेळण्याचं काम करतात ते भगवान दत्तात्रय माझ्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या दारामध्ये चोपदारकी करण्याचं काम करतात. हे वैभव जर कोणाचं असेल तर माझ्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचं आहे. आणि ते कोणामुळे असेल तर अवधूत चिंतन गुरुदेव दत्तात्रय भगवंताच्या मुळे असेल. ही दत्त परंपरा आहे ना, ही अतिशय मोठी दिव्य परंपरा आहे. अनेक साधू संतांनी या दत्त परंपरेमध्ये अवतार घेतला, या दत्त परंपरेमध्ये कार्य केलं. आणि या दत्त परंपरा, दत्त म्हणजे प्रत्यक्ष. दत्त शब्दाचा अर्थ काय? दत्त म्हणजे प्रत्यक्ष. जर आपण एखाद्याला म्हणतो ना, अहो आम्ही तुमच्याविषयी बोलत होतो आणि तुम्ही नेमके दत्त म्हणून पुढे उभा राहिला, बरोबर ना? दत्त म्हणजे प्रत्यक्ष. आणि मग प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये जर अनुभव यावा असं वाटत असेल, प्रत्यक्ष जर भगवान परमात्म्याने आपल्यावरती कृपा करावी अशी वाटत असेल तर त्या परमात्म्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. त्या परमात्म्याचा आधार आपण घेतला पाहिजे. आणि तो परमात्म्याचा आधार आपल्याला मिळावा याच्याकरता साधू संतांचा अगोदर जर आपण आधार घेतला, त्यांच्या चरणावरती जर आपण लोळण घातलं तर आपल्याला भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. मग त्या संतांचा आधार नेमका घ्यायचा कसा? तर त्यांचं भजन करायचं. त्याच्या अगोदर सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने भगवान दत्तात्रयाचं 2 मिनिटं भजन करायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, पाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, पाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठाला 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 विठाला. हो, असं भगवान दत्तात्रयाचं आपण जर चिंतन केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान सगळ्या गोष्टी आपल्याला लाभतील. आणि मग हे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज अशी नाथ जी परंपरा आहे, दत्त परंपरा आहे, ही परंपरा आपल्याला समजावून सांगतात. वारकरी संप्रदायामधले जेवढे तत्वनिष्ठ जे संत आहेत त्या तत्वनिष्ठ संतांनी ही सगळी भगवान दत्तात्रयाची जी दत्त परंपरा आहे ही अवधूत परंपरा. आणि या भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले महाराज. किती गुरु केले? 24 गुरु केले जीवनामध्ये. जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला म्या जाण. ज्यांचा ज्यांचा जो जो गुण आवडला तो तो गुण भगवान दत्तात्रयाने आपल्या जीवनामध्ये अवलंबला. असे 24 गुरु भगवान दत्तात्रयाने आपल्या जीवनामध्ये केले. तसं आपण सुद्धा जी गोष्ट चांगली आहे, ज्याच्याकडून आपल्याला चांगली गोष्ट घेता येईल ती गोष्ट आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. भगवान दत्तात्रयाचा आदर्श घेऊन, हो चांगली गोष्ट आहे ना, कोणाचीही असू द्या, घ्यायला हरकत नाही. आपल्या पत्नीने जरी आपल्याला उपदेश केला, जर चांगला असेल तर तो पतीने ऐकला पाहिजे, बरं का, ऐकला पाहिजे. आपल्या मुलाने जर आपल्याला उपदेश केला, तो चांगला असेल तर तो बापाने ऐकला पाहिजे, आहे की नाही. आपल्या मुलीने जर उपदेश केला आपल्या आईला, तर जो चांगला असेल तर तो आईने मुलीचा सुद्धा उपदेश ऐकला
पाहिजे आणि तो ऐकल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती यायला काही वेळ लागणार नाही. आणि ही कौटुंबिक भक्ती शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांनी सगळ्या संतांनी ज्ञानोबाराय तुकोबाराय निळोबाराय श्री संत सावता महाराज गोरोबा काका सगळ्या साधू संतांने ही कौटुंबिक भक्ती शिकवली. कारण हा आपला देश हा कुटुंब वत्सल देश आहे. आपला देश कुटुंब वत्सल देश आहे. आणि म्हणून तर साधू संतांने सुद्धा कौटुंबिक भक्ती सांगितली. आणि त्या कौटुंबिक भक्तीच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये भगवान दत्तात्रय यावे असं वाटत असेल तर कुठलाही विचार न करता भगवान दत्तात्रयाच्या गावाला आपण जायचं. म्हणजे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी दत्त हा विसावा आणि न विचारिता गावा जावे त्यांच्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. गाईनावडी हे जे माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि धर्मपदा संत संग देई सदा. गाईनावडी हे जे माझी सर्व तुका आणि गर्भवासी सुखे घालावे आमासी. गाईनावडी हे माझी सर्व जोडी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.